ब्लाऊज मी घेऊन बसलेली आहे। तर मग मी याच्याबद्दलच व्हिडिओ बनवणार आहे। आज तुम्हाला सांगणार आहे की माझ्याकडे कसे ब्लाऊज आहेत, कोणकोणत्या प्रकारचे ब्लाऊज आहेत, तर मी कुठून बनवून घेतले। हाय, मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी माझ्याकडचं ब्लाऊज कलेक्शन दाखवणार आहे। ते मग्गम वर्क, आरी वर्क किंवा वर्कचे ब्लाऊज आपण म्हणतो ना, त्या प्रकारचे ब्लाऊज। तर हे मी रिसेंटच बनवून घेतलेलं ब्लाऊज आहे। पिंक कलरचं ब्लाऊज आणि त्याच्यावर गोल्ड कलरचं वर्क, म्हणजे सेम हे आणि हे मी वेअर केलेलं हे। तर हे ताईचं आहे आणि हे माझं आहे। तर आम्ही हे रिसेंटच बनवून घेतलं होतं। तर असे ब्लाऊज आपल्याला खूप महागात पडतात वर्क बनवून घ्यायचं म्हणल्यावर, पण जे आपले काठपदर साडीज वगैरे किंवा पट्टू साडीज असतात त्यावर एकदम छान वाटतं। तर माझ्या एका सबस्क्रायबर ताईचा रिक्वेस्टेड कॉमेंट होती की तुम्ही मग्गम वर्कच्या ब्लाऊजवर व्हिडिओ बनवा म्हणून, आणि मला हे तुमच्यासोबत शेअरच करायचं होतं। म्हणलं चला शॉर्टमध्ये एक व्हिडिओ बनवून घेऊया। तर हे आहे माझं लग्नाचं ब्लाऊज। तेव्हा याची खूप ट्रेंड होती। तर तेव्हा कसं झालं होतं की जास्त वर्क करणारे नव्हते आणि आमच्या इकडे तर भेटतच नव्हतं। आम्हाला आदिलाबादला येऊन ते वर्क टाकावं लागलं होतं आणि तेव्हा इतकं महाग होतं ना, तर मला ते एक ब्लाऊज ना 5,000ला पडलं होतं। तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती, त्याचे रेटही माहिती नव्हते। आता रेट एकदम छान रिजनेबल झालेत, स्वस्तामध्ये मस्त ब्लाऊज आपण करून घेऊ शकतो। तर तुम्ही हे ब्लाऊज बघू शकता, खूप सुंदर ब्लाऊज आहे आणि इतकं छान वर्क केलेलं आहे ना, एकदम बारीक वर्क। त्यानंतर मी बरेच वर्क केले, पण हे असं वर्क मला कुणीच करून दिलं नाही। तर तेव्हा एकदम छान आणि सुंदर वर्क करून मिळालं होतं। आणि इथं एक पिकॉक आणि बॅक साईडला एक पिकॉक, असं हे आता तुम्हाला मी बॅक साईड कडून दाखवते। तर असे ब्लाऊज ना ब्रायडलसाठी खूप छान। आपण आपल्यासाठी बनवायचं म्हणलं ना, खूप जवळचं लग्न असेल तर बनवून घेतलं तर छान वाटतं। पण आपण असे ब्लाऊज, इतके हेवी ब्लाऊज नेहमी नेहमी वेअर करू शकत नाही। तर चला मग आता आपण बघूया दुसरं ब्लाऊज। हे बघू शकता, स्वस्तात मस्त ब्लाऊज। हे फक्त आणि फक्त 1000 रुपयाला पडलेलं आहे आम्हाला, आणि एकदम सुंदर डिझाईन, अशी स्लीव्जला अशी डिझाईन आलेली आहे आणि सेम बॅक साईडला हे बॅक साईडची डिझाईन आता। आणि यावर गोल्डन वर्क टाकलेलं आहे, गोल्डन आणि मोतीचं वर्क। तर आपण कोणत्याही साडीवर वेअर करू शकतो। स्वस्तात मस्त अजून एक ब्लाऊज आपण बघूया। तर हे रेड कलरचं ब्लाऊज आहे आणि यावर गोल्डन कलरचं वर्क केलेलं आहे, आणि मध्ये जे हे फ्लावर, नॉट वर्कचे फ्लावर दिलेले आहेत ना, ते सेम रेड कलरनीच केलेले आहेत। म्हणजे आपण हे ब्लाऊज मल्टीपर्पज यूज करू शकतो आणि कोणत्याही साडीवर वेअर करू शकतो। जर यात आपण दुसरा कलर टाकला असताना तर सेम आपल्याला मग ज्या साडीतला कलर टाकलाय त्याच साडीवर वेअर करावं लागलं असतं। पण यात मी गोल्डन आणि सेम या ब्लाऊजचा कलर म्हणजेच रेड कलर यूज केलाय, तर मी कोणत्याही साडीवर हे ब्लाऊज यूज करू शकते। आणि हे थोडंसं ट्रेंडिंग आहे, असं कट वर्क सध्या खूप चालत आहे, तर त्याप्रमाणे मी हे बनवून घेतले। आणि सेम तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे की आपण वेगळा कलर जर टाकला नाही तर आपण ते ब्लाऊज कोणत्याही साडीवर वेअर करू शकतो। तर तुम्ही हे ब्लाऊज बघू शकता, यावर मी असं पिंक कलरचं वर्क टाकून घेतले। ॲक्च्युली इथं मल्टी कलर वर्क होतं, पण त्यांना ते धागा भेटला नाही म्हणून पिंक टाकलं। तर ही इतकी सिंपल साडी आहे, म्हणजे एकदम साधी साडी आहे ही। 600-700ची काहीतरी साडी असेल, पण यावर हे ब्लाऊज घातल्याने एकदम या साडीचा लुक एकदम उठून आलाय, तुम्हालाही व्हिडिओत कळतच असेल। तर आणि हे वाला ब्लाऊज मी फॅन्सी साडीजवर पण वेअर करू शकते, कारण याची डिझाईनच तशी आहे। तर असे सिंपल वर्क आपण आपल्यासाठी बनवून घेऊ शकतो। हे ब्लाऊज तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे यात मी साडीचा कलर टाकलेला आहे, तर मग मला हे ब्लाऊज फक्त साडीवरच जातं, किंवा सेम जर या कलरची साडी असेल तर जातं। हे ब्लाऊज मी मल्टीपर्पजसाठी यूज करू शकत नाही। पण ही डिझाईन इतकी सुंदर आहे ना, एव्हरग्रीन डिझाईन आहे ही। हे ब्लाऊज बघून माझं रिसेंट सुद्धा काही जणांनी ही डिझाईन टाकून घेतलेली आहे, आणि यात थ्रेड वर्क जास्त असल्यामुळे ब्लाऊजही तितकं खराब होत नाही। आणि याचं बॅक साईड असं येतं। तर तुम्हाला अजून वेगवेगळ्या डिझाईन समजल्या पाहिजे, दिसल्या पाहिजे म्हणून मी ताईचे पण ब्लाऊज तुम्हाला दाखवत आहे।
तर हे दोन्ही ब्लाऊज ताईचे आहेत. तर हे आम्ही रिसेंटच वर्क करून घेतलेलं आहे. तर पिंक वर गोल्डन कलरचं वर्क टाकलंय, एकदम सुंदर. तुम्ही कोणत्याही साडीवर हे घालू शकता, कारण पिंक कलरची बॉर्डर तर आपली कॉमन असती. तर इतकं सुंदर वर्क, लग्नात वगैरे पण इतकं हेवी वाटेल ना हे, म्हणजे सिंपल आणि सोबर आणि त्यात हेवी पण लुक येईल. तर हे असं ब्लाऊज आहे आणि हे पण आम्हाला खूप स्वस्त पडलंय, 1200 असं पडलंय. एवढ्या स्वस्त ब्लाऊज कोणी करून देत नाही. पण आम्ही हे ब्लाऊज पावसाळ्यामध्ये टाकलं होतं आणि त्यांच्याकडे पावसाळ्यामध्ये कामं नसतात, जे वर्क करतात ते लग्नाच्या सीझनमध्ये ब्लाऊज कधीच टाकायचे नाही, नाहीतर मग आपल्याला 400-500 तर महाग लागतातच. तर हे असं ब्लाऊज आणि हे ताईचं अगोदरचं ब्लाऊज आहे. तर आपल्याला त्यांचे वर्क बघूनच ब्लाऊज टाकलं पाहिजे. आम्हाला यांची आयडिया नव्हती, म्हणजे हे ब्लाऊज टाकलं त्यांची. तर हे ब्लाऊज बघा, एकदम खराब बनवलंय, बिलकुल व्यवस्थित बनवलं नाही. आम्ही जे त्यांना रेफरन्स पिक टाकला होता ना, त्यात हे लाईन्स असे नव्हतेच, खूप दूर दूर होते आणि एकदम मस्त होतं. आणि त्यांनी हे बीड्स वगैरे पण क्वालिटीवाले यूज केले नाही. तर असं असतं, म्हणून ओळखीचं आणि थोडीशी माहिती काढूनच आपण वर्कला ब्लाऊज टाकले पाहिजे. आणि अजून एक हे ग्रीन ब्लाऊज, हे पण मी रिसेंटच बनवून घेतले आणि हे मला फक्त 1000 रुपयाला पडले. तर हे पण एकदम सुंदर आहे, कटवर्कचं ब्लाऊज आहे. तर अशी सिंपल डिझाईन टाकलेली आहे. हे पण ब्लाऊज आपण बऱ्याच साडींवर घालू शकतो, कारण आपली ग्रीन कलरचा काठ आणि पिंक कलरचा काठ तर कॉमन असतो, हो का नाही. तर पण ही डिझाईन थोडीशी वेगळी आहे, एकदम थोडीशी युनिक डिझाईन आहे. इथं असा एक वेल घेऊन इथं थोडंसं आतमध्ये आलेलं आहे. बॅक साईड कटवर्क आहे, पण इथं थोडा वेगळा घेतलेला आहे पॅटर्न. तर हे पण ब्लाऊज एकदम सिंपल सुंदर आहे. तर मी याला स्टिच करून घेतलंय, म्हणलं कधी गरज पडली तर वेअर करायला असलं पाहिजे. आणि 1-2 ब्लाऊज स्टिच करायचे राहिलेले आहेत. आणि हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता. हे ब्लाऊज आम्ही एका इंस्टाग्राम पेजवरून मागवलेलं आहे आणि हे कम्प्लीट थ्रेडवर्क आहे, पण कम्प्युटर थ्रेडवर्क आहे हे. तर हे पण घातल्यास इतकं प्रिटी वाटत आहे ना, म्हणजे आपल्या मग्गम वर्कच्या ब्लाऊजला हे मागे टाकतं असं ब्लाऊज आहे. आणि हे मी स्टिच केलेलं आहे, एकदम सुंदर. आणि याचा रेट ऐकला ना तुम्ही शॉक होसाल, म्हणजे 650 रुपयाला आम्हाला हे पीस घरी आलेलं आहे, ब्लाऊज पीस. मग स्टिच करणं, लाईनिंग वगैरे आता आपण. तर असं आहे माझं ब्लाऊज कलेक्शन. तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवेल की आपण कोणत्या साडीवर कसं मिसमॅच केलं पाहिजे, कोणत्या वर्कचं ब्लाऊज कोणत्या साडीवर छान वाटतं, हे सगळं मी डिटेल एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये टाकेल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे ब्लाउजेस कलेक्शन कसं वाटलं तेही सांगा. चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.